भगूरच्या टेकडीवरील श्रीराम मंदिरात अखंड हरिनाम सप्ताहास प्रारंभ. भगूर येथील टेकडीवरील श्रीराम मंदिरात रामनवमी उत्सवानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह आज मंगळवार दिनांक 9 एप्रिलपासून उत्साहात प्रारंभ झाला. मंगळवार दिनांक 9 एप्रिल ते बुधवार दिनांक 17 एप्रिल 2024पर्यंत अखंड हरिनाम सप्ताह पार पडणार आहे. त्याचा शुभारंभ मंगळवार रोजी सकाळी 8:30 वाजेला झाला. सोमनाथ भदानी यांच्या हस्ते कार्यसिद्धी पूजा, केशव कस्तुरे यांच्या हस्ते सकाळी 9 वाजेला प्रभू श्रीरामचंद्रांची महापूजा, आत्माराम पाळदे यांच्या हस्ते हनुमानाची पूजा, महादेव व नंदी पूजा सचिन दुर्गुडे यांच्या हस्ते, तर महाआरती प्रसाद आडके आणि श्याम सोनवणे यांच्या हस्ते पार पडली. वीणापूजन हरिभक्तपरायण पंढरीनाथ राईज व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पूजन हरिभक्तपरायण लक्ष्मण खारंडे बराड यांच्या हस्ते करण्यात आले. सप्ताहादरम्यान रोज दुपारी 1 ते 4 सामुदायिक ज्ञानेश्वरी पारायण, सायंकाळी 5 ते 6 हरिपाठ, रात्री 9 ते 11 हरिकीर्तन होणार आहे. सप्ताहामध्ये हरिभक्तपरायण दिगंबर महाराज सोनवणे बेलगावकर, हरिभक्तपरायण प्रल्हाद महाराज आळंदीकर आळंदी, हरिभक्तपरायण बाळासाहेब महाराज बिन्नर इगतपुरी, हरिभक्तपरायण सुरेश महाराज जाधव वाशिम, हरिभक्तपरायण जगदीश महाराज जोशी त्र्यंबकेश्वर, हरिभक्तपरायण अशोक महाराज धांडे पाडळी, हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर महाराज जाधव आळंदी यांची हरिकीर्तने होणार आहेत. बुधवार दिनांक 17 एप्रिल रोजी सकाळी 10 ते 12 वाजे दरम्यान हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर महाराज जाधव यांचे रामजन्माचे कीर्तन होईल. सायंकाळी 4 ते 8 वाजेला भव्य दिंडी सोहळा होईल. त्यानंतर महाप्रसाद वाटप केले जाणार आहे. वरील सर्व धार्मिक कार्यक्रमांचा लाभ भगूर पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी घ्यावा असे आवाहन श्रीराम जन्मोत्सव समिती, मंदिराचे पुजारी आकाश नेहरे आणि विश्वस्त तसेच समस्त भगूरकर गावकऱ्यांनी केले आहे. AB न्यूजसाठी प्रमोद रहाणे, भगूर, नाशिक.